आता आपण आलोय खाली आलोय आणि आपण चाललोय सगळेजण फिरायला. फिरायला म्हणजे देवी वगैरेंच्या पाया पडायला आपल्या गावच्या सगळ्यांच्या कुलदेवताच्या. आणि हा माणूस ना जाम लेट आलाय. आम्हाला 1 तास झालं थांबवला आणि खूप लेट आलाय. मायरा हे मला ऐकण्याची चैन नाही ना. ए हाय कर. हाय गाईस. हाय कर. हाय कर. ए टकली हाय कर. धक्का मारून मेकअप केला बघ. धक्का मारून मेकअप केला. तोड बघ. आई सर आपण आता निघालेलो आहोत आणि डायरेक्ट आई सर आता आपण पहिला स्टॉप घेतलाय इथं खरोशीला. आणि ते शिवाई देवी आहे. शिवाई देवी. शिवाई देवी. हा चला आता आपण चाललोय दर्शन करायला. पहिला गाईज आता आम्ही ओटी वगैरे घेतलाय आणि आता आपण चाललोय सरळ. तर आता आपण शिवाई देवीचं दर्शन करून निघतोय. आता कुठे चाललं आता दुसरीकडे. खरोशी आता खरोशीला चाललोय. केलंब देवी. हा केलंबा देवीला जाम गर्दी असेल. आणि आता खूप घाम आलेला आहे. आता काकडी वगैरे येतात आपली. नाश्ता येतोय. कोण सलाड पप्पा आणतात ना. काय सर आता आपण खरोशीला आलोय केलंबा देवीच्या इथं. आता पाया तिकडे पडूया वटी वगैरे. मामी काय घेतस. ज्यादा सांग रहा है तो मराठी में बोलो ना. अरे भाव जास्त सांगतोय ना तो. मग कसं घेणार. जाऊ दे चल. आपल्याला परवडत नाही ना. आपल्याला आता इथे हे बाबा हे मावशी आणि आई भेटलेले आहेत. तर आपण आता गेट पर्यंत पोहोचलोय आणि आपण तिघं चाललोय. बाकीचे गेले पुढे. आम्ही हळूहळू चाललोय पुढे. तर आपण जरा 5 मिनिटं स्टॉप घेतलाय. आमचा ड्रायव्हर अजून आला नाही आणि इथं हे पाणी वगैरे नाश्ता करतात. पोराला चक्कर येते. काय बोलायचं आता. मस्त केलंबा देवीचे इथं दर्शन झालंय आणि आता आपण इथे सगळेजण बसलोय जरा आणि तो व्ह्यू बघू शकतो. त्याने बघा काय घेतलंय. हा चला चला आम्ही चाललो. हे लोक इथं खातात. आम्ही मस्त आलो दर्शन करून तरी ह्यांचं होत नाही शॉपिंग. गाईस तर आपण इकडच्या देवीचं काय केलंबा देवीचं दर्शन करून निघालोय आणि ह्या लोकांनी ना लपून लपून वडापाव खाल्ले. आम्हाला दाखवले नाही. आता आपण वाशीच्या इथं जगदंबा देवीच्या इथे आलोय. ते बघ आई. गाईज आता आपण वाशीच्या देवीच्या इथं आलोय आणि आता आपण इथं जरा पाया वगैरे पडूया. थोडं बसू आणि मग निघूया. दर्शन वगैरे झालंय आणि आता आपण जरा प्रसाद वगैरे खातोय आणि इथे जरा बसले देवीच्या समोर. देवीचा जरा बघतोय डोळे भरून आणि प्रसाद खातोय. तू मंद वाटतेस करत.
पण दर्शन झालंय आणि आता आपण निघतोय घरचे देवांशी बेने घाटला मामाच्या इथे. काय बोलतो? तर आता फायनली आपण इथून पण निघालोय आणि आता सगळे बसलो आपण गाडीमध्ये आणि ह्यांची नुसती कचकच हो तिथं. काहीच तर आता आपण आलोय बेने घाटला त्यांचे देवांशी आता घरचे देवांशी. चलो आमच्या घरचे कुलदैवत. चला र. चला चला. तर गाईज आपण आता आलेलो आहोत. कसा आहे? कुठे माशा कुठे माशा कुठे बघू दाखव. ही बाहेर ये इकडे. अय्या फिश फिश आहे ना. हो कुठे फिश फिश कुठे कुठे फिश आहे. बघ बघ बघ. अरे फिश आहे. वाव. चल चला जा. चला चला ये. आतमध्ये ये, पाय पाय. ये. ये बाप्पा कधी ये. एंडिंगला करायला सांगितलं. 60,000 1.5 लाख बघेत ना. 1 लाख काढायचे. गाईस तर आता आपण आलोय कालंबा देवीच्या इथं आणि आता तो मंदिर आहे. आता आपण इथं एवढा रस्ता कव्हर करूया. तर आता आपण आलोय मामीच्या इथे आणि मामीच्या इथे खूप मोठी देवी बसलेली आहे. आपण इथे आता फ्रेश वगैरे होऊन पाया वगैरे पडलो. आता हे लोक इथे फोटो वगैरे काढतायत आणि नंतर आपण जेवायला बसलो. गाईज आपण जेवायला बसलोय. आता हाय मस्त डाल भात भाजी पापड भाकरी लोणचा मिरच्या आणि आलू वड्या आणि हा माणूस वरती जेवायला बसतो. विचित्र प्राणी आहे विचित्र. गाईज तर आपण मामीच्या इथून निघून आता आपण आलोय प्रणित मामाकडे गडवला. आता तो हाय की नाही घरी माहिती नाही आपल्याला. आलोय आणि अवनी कुठे आहे. आवनी गेले काळंबा मंदिरात. गाईज अवनी आले. ए अवनी हाय कर. येतय बाबा. हाय कर. बोल जर आमची तू पोरे गेलतीस. जर ए कोल ए टकली हाय कर. अरे दे. आता आतेला आपण निघालोय आणि आता डायरेक्ट वे टू पनवेल. काहीच तर आता आपण आलोय आणि आता ह्याने आपल्याला मस्त मामाने घरी सोडलंय बिल्डिंग खाली. आता आपण चाललोय वरती आपल्या घरी. चला बाय. तर आता आपण घरी आलोय आणि आता जाम जमलोय आणि आता आपण जेवू आणि डायरेक्ट झोपूया. तर सो गाईज तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला असेल हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. आणि सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला घरी बसून सगळ्या देवांचे दर्शन झालेच असतील तर त्यासाठी एक कमेंट नक्की करा.